आजची पत्रकार परिषद आणि या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने मी भारतीय जनता पार्टीच्या देवदुर्लभ अशा सर्व कार्यकर्त्यांचं, राष्ट्रीय नेतृत्व आदरणीय नरेंद्र मोदीजी, आदरणीय अमित भाई शाह, आदरणीय नड्डाजी, आदरणीय नितीन नवीनजी, आदरणीय शिवप्रकाशजी, आदरणीय एक वर्षामध्ये जे करता आलं, संघटनात्मक दृष्ट्या पार्टीला मजबूत करण्यासाठी आवश्यक असणारे सर्व केंद्राने दिलेले उपक्रम असतील, त्याचबरोबर राज्याने नव्याने तयार केलेले अनेक पार्टीच्या हिताच्या दृष्टिकोनातून काही उपक्रम असतील, या सर्व उपक्रमांमध्ये भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता, त्याचबरोबर महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांमध्ये वैचारिक दृष्ट्या जोडले गेलेले अनेक संस्था, या सगळ्यांनी दिलेलं सहकार्य, त्यामुळेच हे सहजपणे शक्य झालं. 1,51,00,000 जवळपास प्राथमिक सदस्य भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी केलेल्या अथक प्रयत्नांमुळे करता आले. 1.5 लाखापेक्षा जास्त सक्रिय सदस्य हे सुद्धा वर्षानुवर्ष पार्टीच्या विचारधारेबरोबर काम करणाऱ्या प्रत्येकाने केलेल्या अथक प्रयत्नांमुळे करता आले. आणि हे सर्व करत असताना तुम्ही सर्वांनी केलेली मेहनत, घरोघरी जाऊन पार्टीची विचारधारा ही प्रत्येकाला समजून सांगून देशाचे लोकप्रिय असे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये विकसित भारत आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये महायुतीच्या या सत्तेमध्ये विकसित महाराष्ट्र करण्याचं जे भारतीय जनता पार्टीच्या छोट्या छोट्या कार्यकर्त्यांनी मनावर घेतलं आहे, त्याबद्दल मी सर्व कार्यकर्त्यांचं मनपूर्वक धन्यवाद देतो. खरं तर ही जबाबदारी आहे. परमवैभवाच्या दिशेने देशाला जर घेऊन जायचं असेल तर महाराष्ट्राची त्यामधली असणारी भूमिका ही सर्वात मोठी आहे. त्यामुळे आपण सर्वजण काम करत असताना टीका टिप्पणी या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करत तळागाळातील प्रत्येक व्यक्तीला न्याय कसा मिळेल, सरकारच्या योजना या त्यांच्यापर्यंत कशा पोचतील, याकडे भारतीय जनता पार्टीच्या तुम्ही आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी लक्ष देणं हे अत्यंत गरजेचं आहे. प्रत्येक क्षेत्र, मग ते शेतकरी असतील, कष्टकरी असतील किंवा कामगार असेल, या प्रत्येक क्षेत्राला आणि तिथल्या असणाऱ्या अनेक वर्षाच्या असणाऱ्या समस्या असतील, यांना खऱ्या अर्थाने न्याय देण्यासाठी आपण सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, पदाधिकारी गेल्या वर्षानुवर्ष काम करतोय. या 1 वर्षामध्ये ती प्रथा आणि परंपरा मी माझ्याबरोबरचे असणाऱ्या सर्व सहकाऱ्यांनी त्या पुढे नेण्याचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने केलं आणि त्याचाच परिणाम म्हणून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण देशभरामध्ये भारतीय जनता पार्टी आणि एनडीएला यश मिळत राहिलं, हे आपण सर्वजण पाहता. आणि त्याचबरोबर महाराष्ट्रात सुद्धा भारतीय जनता पार्टी आणि एनडीएला म्हणजेच महायुतीला सुद्धा इथल्या झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अतिशय चांगलं यश हे मिळालं, हे आपण सर्वजण जाणता. भारतीय जनता पार्टीला सर्वात जास्त लोकप्रतिनिधी हे महाराष्ट्रामध्ये आपण सर्व महाराष्ट्रातील असणाऱ्या तमाम जनतेने दिलेल्या आशीर्वादामुळेच हे सहजपणे जिंकता आलेत. त्याचा मला खरं तर आपल्याला सगळ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं हे सुद्धा आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून फार गरजेचं आहे. आपण पाहिलं असेल 29 पैकी 24 महानगरपालिकांमध्ये जवळजवळ महायुतीचेच महापौर बसलेले आहेत. प्रत्येक जिल्हा परिषद आपण पाहिली असेल
12 जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या, त्यामध्ये सुद्धा महायुतीचाच डंका हा तुम्हाला आम्हाला सर्वांना पाहायला मिळतो आहे. आणि यामध्ये सर्वात जास्त ठिकाणी महापौर किंवा जिल्हा परिषद अध्यक्ष किंवा पंचायत समितीचे सभापती असतील, हे सर्वात जास्त भारतीय जनता पार्टीचे आहेत, हे मला सांगायला आनंद होतो. भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी केलेली प्रचंड मेहनत, सेवा ही संघटन या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता काम करतोय. मग आपण पाहिलं असेल, आपले लोकप्रिय असे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांचा गेल्या वर्षी वाढदिवस आपण सेवा ही संघटनच्या माध्यमातून साजरा केला आणि प्रत्येक कार्यकर्त्यांनी मेहनत केली. प्रत्येक कार्यकर्त्यांनी रक्तदान शिबिरामध्ये भाग घेतला आणि एक विश्वविक्रम हा आपण त्यावेळच्या काळामध्ये रक्तदान देणारी मंडळी यांचा एक फार मोठा, म्हणजे 78,000पेक्षा जास्त लोकांनी एकाच दिवशी रक्तदान केलं. हा एक फार मोठा विश्वविक्रम झाला. खरं तर त्याचबरोबर पर्यावरणाची जबाबदारी आपली आहे आणि या दृष्टिकोनातून सुद्धा एक पेड माँ के नाम या विषयामध्ये सुद्धा पर्यावरण, जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याने बूथवरती आपल्याला त्या ठिकाणी कशा पद्धतीने आपल्याला वृक्षांचं संवर्धन करता येऊ शकतं या दृष्टिकोनातून सुद्धा मोठं काम हे उभं केलेलं आहे. त्यामुळे असा प्रत्येक विषय हा 1 वर्षामध्ये आपण संघटनात्मक दृष्ट्या आणि राजकीय दृष्ट्या भारतीय जनता पार्टी अधिक मजबूत व्हावी या दृष्टिकोनातून सातत्याने भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी केलेली प्रचंड मेहनत आणि या मेहनतीमुळे आपण सर्वजण त्या दिशेने जाताना तुम्हाला आम्हाला सर्वांना दिसतो. येणाऱ्या काळामध्ये फार मोठी आव्हानं आहेत महाराष्ट्रामध्ये, आपण सर्वजण पाहत आहे. महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या काळामध्ये ही आव्हानं जर तुम्हाला आम्हाला सर्वांना एक चांगल्या पद्धतीने आणि संघटनात्मक दृष्ट्या आम्हाला पुढे जर जायचं असेल तर आपल्याला आपल्या कार्यकर्ता म्हणून प्रत्येकाने जबाबदारीने आपला पक्ष, पक्षाची संघटना आणि बूथवरच्या असणाऱ्या आपल्या रचना या पूर्ण करणं आणि बूथवरच्या रचनांमध्ये प्रत्येक वेळेला जसं आपल्याला राष्ट्रीय अध्यक्ष सांगतायत की आम्हाला यानंतरच्या काळामध्ये प्रत्येकाला आपला बूथ मजबूत करण्याच्या दिशेने आपल्याला पावलं उचलायची आहेत. 1 वर्ष आपण अतिशय चांगल्या पद्धतीने या संघटनेमध्ये काम केलंय, परंतु यानंतरच्या काळामध्ये सुद्धा अपेक्षा याच आहेत की या 1 वर्षामध्ये केलेलं काम यापेक्षाही अधिक चांगलं गतिमान पद्धतीने काम पुढील काळामध्ये तुम्हाला, आम्हाला आणि सर्वांना मिळून करायचं आहे. मी पुन्हा एकदा महाराष्ट्रातील सर्व जनतेचे खूप खूप आभार मानतो की भारतीय जनता पार्टीला प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्था की ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपण दिलेलं यश आणि त्याचबरोबर आम्हाला आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये दिला गेलेला तळागाळातील प्रत्येक क्षेत्रामधला पाठिंबा हा असाच आपण वृद्धिंगत ठेवा, एवढीच आपण सर्वांना या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून विनंती करतो. धन्यवाद.